नमस्कार। आज आपण आंबेळी येथे उभे आहोत। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सो राधिका किशोर ठाकरे या कमळ या निशाणीवरती निवडणूक लढवत आहेत। आज आपण सकाळपासून प्रचाराला सुरुवात केली, चिंचोली इथून सुरुवात केली। आज आपण आंबेळीमध्ये इथे आलोच। आज आपल्याबरोबर सर्व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद इथे लाभलेला आहे। सर्व कार्यकर्ते जोशाने प्रचाराला लागलेले आहेत आणि आज आपला विजय हा नक्कीच आहे। आज भारतीय जनता पार्टीचं एक केंद्रात असलेलं सरकार आणि महाराष्ट्र राज्यात असलेलं सरकार याची साथ आपल्या सर्वांना लाभलेली आहे आणि याच्या माध्यमातूनच आपल्याला पुढे विकास करायचा तर आपली जिल्हा परिषदेसाठी ही सीट निवडून येणे खूप गरजेचे आहे। तर सर्वांना विनंती आहे का भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणीवरती शिक्का मारून त्यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करावे। मानगाव तर्फे वरडी जिल्हा परिषदेचे उमेदवार राधिकाताई किशोर ठाकरे या उमेदवार उभे आहेत आणि किरण शेठ ठाकरे यांनी जवळजवळ 200 ते 250 कोटीची निधी कर्जत तालुक्यामध्ये आणली। त्या मानगाव तर्फे वरडीमध्ये 12 ते 13 कोटीची कामं केलेली आहेत आणि त्याच कामाच्या मुद्द्यावर आम्ही मतदारांकडे मतदान करण्यासाठी विनंती करतोय आणि त्या बहुमताने विजय होतील ही आम्हाला आता खात्री आहे। नमस्कार, मी केशव बनतारे, भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता। भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदाच मानगाव तर्फे वरडी म्हणजे पूर्वीचं नाव होतं उमरोली जिल्हा परिषद, आता ते नाव चेंज झालेलं आहे। मानगाव तर्फे वरडी जिल्हा परिषद विभाग आणि या विभागामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीला तिकीट मिळाली ते राधिकाताई किशोर ठाकरे यांच्या नावाने तिकीट मिळाली आहे। आणि भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणजे कर्जत तालुक्यामध्ये मी सांगतोय की किरण शेठ ठाकरे सर्वांना परिचित असेल, ते आमदारकीला त्यांनी तिकीट भरलं होतं। तर किरण शेठ ठाकरेंनी संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये जवळपास 150 ते 200 कोटीचा निधी आणलाय आणि कुठलेही संविधानिक पद नसताना जर या माणसाने या ठिकाणी एवढा निधी आणलाय कर्जत तालुक्याच्या विकासासाठी, म्हणून त्यांना ही योग्य संधी आहे की त्यांची भावाची पत्नी म्हणजे सौ राधिकाताई किशोर ठाकरे या संविधानिक पदासाठी उभ्या आहेत। माझी नागरिकांना एकच विनंती आहे की राधिका ताईंना भरघोस मताने निवडून द्या, जेणेकरून मानगाव तर्फे वरडी जिल्हा परिषद मध्ये खूप सारं काही विकास कामं होतील, जे याच्या आधी झाले नाही त्याच्या डबल आणि दुप्पट पट्टीने विकास कामं होतील अशी मी संपूर्ण मानगाव तर्फे वरडी जिल्हा परिषद मधील मतदारांना एक खात्री देतो, एक ग्वाही देतो की खरोखरच या ताईंना जर तुम्ही निवडून दिलं तर भविष्यामध्ये तुमच्या पाण्याच्या समस्या असतील, लाईटच्या समस्या असतील, ग्रामीण रस्ते असतील, विविध समस्या असतील, त्या नक्कीच 100% मार्गी लागतील। भारतीय जनता पार्टीचा जय असो। नाही, ही गोष्ट खरी आहे। आम्ही प्रत्येक घर टू घर जाऊन प्रचार करतोय। भारतीय जनता पार्टीमधून राधिका ठाकरे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि आम्ही ज्यावेळेस लोकांच्या समोर जातोय वेगवेगळे प्रश्न लोकांच्या आमच्या समोर येतात। बऱ्याचशा समस्या आहेत। सर्वांगीण जर आपण विचार केला एखाद्या गोष्टीचा तर जास्तीत जास्त आम्हाला जी समस्या येते ते महिला वर्गाकडून येते। बहुतांश ठिकाणी पाण्याची समस्या आहेत। आमचं ते वाबे गाव असू द्या, आमचं बार्डी गाव असू द्या, आमचं केरोली गाव असू द्या, आमचं देऊळवाडी गाव असू द्या, इतरत्र पण जी गावं आहेत त्या ठिकाणी पाण्याची समस्या जास्त आहेत। आणि जिल्हा परिषद एक असं माध्यम आहे की त्या ठिकाणी आपल्याला जल जीवन मिशन असतील किंवा छोट्या मोठ्या जे इव्हन बोरवेल असतील, विहिरी असतील, असे छोटे मोठे ठिकाणी आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टी तिथून सहज शक्य होतात। त्यामुळे यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीमधून राधिका ठाकरे या जिल्हा परिषदेच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्या जर निवडून आल्या तर ह्या छोट्या मोठ्या ज्या समस्या आहेत त्या निश्चितपणे आम्ही पूर्ण करू।